सर्वप्रथम सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर इथं सकाळचे 7 वाजलेले होते. तर इथं मी स्वयंपाक बनवत होती. तर आज नागपंचमी, तर सगळ्यांना माझ्याकडून नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. तर इथं मी देवांच्या पप्पांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी ना आलूची भाजी बनवलेली होती आणि इथं मी पुऱ्या तळून घेत होते, म्हणजे पुऱ्या बनवलेल्या होत्या आज. तर बऱ्याच भागामध्ये ना म्हणजे नागपंचमीला वेगवेगळ्या पद्धती लावलेल्या आहेत. आमच्या इकडे ना आज तवा ठेवायला चालत नाही, सुरीनं कापायला चालत नाही. अशा बऱ्याचशा काही गोष्टी की त्या करायला चालत नाही. तर आता बदलत्या काळानुसार सगळं धावपळीचं जीवन झालेलं आहे. सगळ्यांना घाई गडबड झालेली आहे. तर आजकाल काही कोणी पाळत नाही. पण म्हटलं चला आपण आहे ना आज पुऱ्याच बनवूया. आपण आज सुरीला पण हात लावायचा नाही आणि तवासुद्धा ठेवायचा नाही. तर इथं मी बटाटे ना रात्री चिरून ठेवलेले होते. फक्त याच्यामध्ये मी लसण ठेचून टाकलेला आहे आणि सांबार आहे ना थोडासा हातानेच असा कट केला बारीक आणि तो टाकलेला आहे. तर इथं मी सुरीचाही वापर केला नाही आज आणि तवासुद्धा टेकवलेला नाही. तर चला इथं मी स्वयंपाक करून घेतलेला आहे. आमच्यासाठी मी पुऱ्याच बनवून घेतलेल्या आहे आणि दूध आणि पुरी पण छान लागते. तर देवांश आल्यानंतर मग मी त्याला दूध आणि पुरी, आज खीर पण बनवायला चालत नाही आणि म्हणजे आमच्या इकडे ना आज भाताचे सुद्धा पदार्थ खाल्ले जात नाही. तर चला इथं माझं सकाळचं सगळं आवरून झालेलं आहे. तर इथं मला पूजा करायची होती ना, तर इथं मग मी छान साडी घातलेली आहे. तर चला मी आता पटकन पूजा करून घेते. आज सकाळीच मी उंबरठ्याचं पूजन करून घेतलेलं आहे. म्हणजे आज ते काही शूट नाही केलं मी, कारण आज सकाळी लवकर उठलेली होती ना, तर लवकरच मग उंबरठ्याचं पूजन करून घेतलेलं आहे. बाहेर अंगण झाडून झालेले आहे, रांगोळ टाकून झालेली आहे, तुळशी मातेजवळही रांगोळ टाकून झालेले आहे, सगळं करून झालेले आहे बाहेरचं, फक्त तुळशी मातेची पूजा करायची बाकी. तर चला मी आता पटकन पूजा करून घेते. तसं दाखवते मी तुम्हाला उंबरठ्याचं पूजन आज कशा पद्धतीनं केलेलं आहे. तर चला. हाय हॅलो, मी छाया. मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये आणि मराठी यूट्यूब चॅनलवरती. सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जावा आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण अशी स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आहे ना नागपंचमी आहे. तर सगळ्यांना माझ्याकडून नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि जी काल पूजा मांडलेली होती ना, तर ती पूजासुद्धा उचलून घ्यायची म्हणजे सोमवारची. तर म्हटलं चला व्हिडिओलाही सुरुवात करूया. आज उंबरठ्याचं पूजनसुद्धा करून झालेलं आहे, फक्त दिवे लावायचे बाकी आहे. सकाळीच आज मी उंबरठ्याचं पूजन करून घेतलेलं आहे, तसं मी तुम्हाला दाखवते. तर चला दिवे लावून घेते, पूजासुद्धा उचलून घेते आणि नागपंचमीची पूजा मी कशी मांडते हे सुद्धा तुम्हाला दाखवते. तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि व्हिडिओ जर आवडला ना, व्हिडिओला जरूर लाईक करा. तर चला मग. तर इथे ना सकाळीच फुलं तोडून आणलेली होती मी देवपूजेसाठी. तर हे सगळे अस्तव्यस्त झालेले आहे ना, मी व्यवस्थित ठेवून देते. आणि आज आघाडा पण लागतो ना, तर आघाडासुद्धा आणलेला आहे. आणि इथं वस्त्र बनवून ठेवलेले आहे, एवढ्या मोठ्या वाती बनवल्या. आणि बघा इतकं छान फुल आहे जास्वंदाचं आणि कृष्ण कमळाचं सुद्धा एक फुल भेटलेलं आहे. तर चला मी आता पटकन पूजा करते आणि देवाऱ्यातल्याही देवांची देवपूजा बाकी ती करून घेते आणि पूजासुद्धा उचलून घेते आणि पूजा मांडून घेते. तर चला. तर इथं तुम्ही पाहिलं असेल तर इथं मी गणपती काढून घेतलेला आहे आणि पावलंसुद्धा टाकलेली आहे. तर एका ताईची कमेंट होती की तुम्ही गणपती हातानंच काढता का छापा आणलेला आहे. तर नाही, मी तो हातानंच गणपती काढत असते. म्हणजे छाप्यापेक्षा हातानं काढलेलं केव्हाही चांगलं. तर आपल्या हातानं तेवढी सेवाही घडते आणि मी आताच नाही, खूप वर्षापासून गणपती हातानंच काढते.
तर इथं मी सजवून ठेवलेलं होतं ना, पानं आणि नागवेलीचे पानं लावून एक त्याच्यामध्ये एक जास्वंदाचं फूल टाकून दिलेले. तर हे बघा इतकं सुंदर वाटतं ते. मंदिराचा जो खालचा भाग आहे ना, तर याच्यामुळे मंदिराला खूप छान लूक येतं, म्हणजे खूप सुंदर वाटतं ते पाहिल्याच्या नंतर. तर चला. तर माझी आत्ताच देवघरातल्या देवांची देवपूजा करून झालेली आहे आणि दररोज बेलपत्र वाहत असते ना पिंडीवरती, तर बेलपत्रसुद्धा वाहून झालेले आहे. आणि इथं काल जे वस्त्र टाकलेले होते ना, तर ते पूर्ण काढून घेतलेले. इथं परत नवीन वस्त्र टाकून दिलेली, थोडीशी तयारी करून ठेवलेली मी पूजेची. तर चला, माझी देवघरातल्या देवांची देवपूजा तशी दाखवते मी तुम्हाला, आणि ही पूजासुद्धा मांडायची ना, ते पण दाखवते. तर चला. इथं छान अशी रांगोळ टाकून झालेली आहे आणि इथे बघा बेलपत्रसुद्धा वाहून दिलेले आहे. एकदम फ्रेश बेलपत्र दिलेले होते दादांनी, तर स्वच्छ धुवून घेतले आणि बेलपत्रसुद्धा वाहून दिलेले पिंडीवरती. आणि आज केलेली देवघरातल्या देवांची देवपूजा, तर एकदम प्रसन्न वाटत होतं. नागपंचमी हा सण आहे ना, श्रावण पंचमीच्या दिवशी येतो. या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते, म्हणजे त्यांच्या फोटोची प्रतिमेची पूजा केली जाते. बरेच भागामध्ये वेगवेगळ्या पद्धती लावलेल्या आहे, तशा तशा पद्धतीने ती पूजा केली जाते. बऱ्याच स्त्रिया या दिवशी उपवाससुद्धा करतात. याच दिवशी श्रीकृष्णाने कालिया नागाचे मर्दन केले असे मानले जाते. सर्प हा शेतकऱ्यांचा मित्र असल्यामुळे त्या दिवशी नांगरणी, वखरणी, कोळपणी असे शेतातले जे कामं असतात तर ते केल्या जात नाही. आमच्या इकडं याला जमिनीचं पोट फाडणे, म्हणजे जमिनीतून एखादी वस्तू असे उपटणे, हे सुद्धा केलं जात नाही. आमच्या इकडं त्याला जमिनीचं पोट फाडल्या जात नाही असं म्हटल्या जाते. तर इथं तुम्ही पाहिलं असेल, तर इथं मी सर्वप्रथमे दिव्यांची स्थापना करून घेतलेली आहे. त्याच्याखाली थोडेसे एक नागवेलीचं पान ठेवलं, त्याच्याखाली थोडेसे तांदूळ ठेवले आणि इथं दिव्यांची स्थापना करून घेतलेली. इथं तुम्ही पाहिलं असेल तर इथं मी एक फोटो ठेवलेला आहे. तर त्या फोटोमध्ये जे पहिलं चित्र दाखवलेलं आहे ना, तर त्याला नरसिंह अवतार असं म्हटलं जातं. दुसरं चित्र जे आहे त्याला नागदेवता असं म्हटलं जातं. आणि तिसरं जे चित्र आहे तर त्याला जीविता असं म्हटलं जातं. आणि खालचं जे चित्र आहे तर त्याला बुध आणि बृहस्पती असे म्हटलं जाते. तर एवढ्या साऱ्या प्रतिमा त्या एका फोटोमध्ये दिलेल्या आहे. तर इथं माझं आता अभिषेक करणं सुरू होता. इथं मी देवघरामध्ये ना गणपती बाप्पाची स्थापना केलेली होती, त्याच्यामुळं मला आता गणपती बाप्पा उचलता येत नव्हते. तर इथं मी काय केलं, एक सुपारी घेतलेली आहे, सुपारीचा अभिषेक करून घेतलेला आहे कच्च्या दुधाने. आणि इथं एक छोटासा चौरंग ठेवला, त्याच्यावरती एक वस्त्र टाकलं. तिथं 2 नागवेलीचे पानं ठेवले. ठेवताना जोड पानच ठेवायचं नागवेलीचं. तर इथं नागवेलीचे 2 पानं ठेवले, त्याच्यावरती थोड्याशा अक्षदा टाकल्या आणि इथं मी गणपती बाप्पाची सुपारी म्हणून स्थापना केलेली आहे. त्याच्यानंतर हळदी, कुंकू, अक्षदा हे सगळं वाहून द्यायचं गणपती बाप्पाला, म्हणजे पहिलं स्थान गणपती बाप्पाला द्यायचं. कोणतीही पूजा करण्याच्या पहिले गणपती बाप्पांनाच आवाहन करावं लागतं. तर इथं मी गणपती बाप्पांना फूलसुद्धा अर्पण करून दिलेलं आहे. तर इथं मला आता नागदेवतेची प्रतिमा काढायची होती, तर इथं मी आता तांदूळ घेतलेले. पहिले काय होतं, मातीचे घर होते, तर त्याच्यामध्ये ना जो गेरू असतो तो वापरला जायचा नागदेवता काढण्यासाठी, नाही तर मग जो चुना असतो ना तर तो वापरला जायचा. पण आता सगळं बदललेलं आहे, तर आता मातीची तर घरं काही राहिले नाही, सगळे सिमेंटचेच घरं झालेले. तर त्याच्यामुळं कुणी तांदूळानं काढते, तर कुणी एखादं कोरं पेज घेते, म्हणजे नोटबुकचं पान घेते आणि त्याच्यावरती पेनाच्या साहाय्यानं म्हणजे एक प्रतिमा काढल्या जाते. प्रत्येक आता सगळ्यांचे वेगवेगळ्या पद्धती. तर पहिले काय करायचे, असे भिंतीवरती ते नागोबा काढायचे, त्याची पूजा करायचे, असे मोठे मोठे नागोबा काढायचे आणि ते नागोबा म्हणजे पूर्ण श्रावण महिना होईपर्यंत ते तसेच ठेवायचे, त्याची दररोज पूजा करायचे, असं मी थोडंसं ते मला आठवतं. तर इथं मग मी अशा ह्या पद्धतीने असे 5 नागोबा काढून घेतलेले, एक थोडासा मोठा नागोबा काढला आणि त्याचे छोटे छोटे पिल्लं काढून घेतलेले. इथं वस्त्र बनवून ठेवलेले होते, तर वस्त्राला हळदी आणि कुंकू लावून इथं मी जी प्रतिमा होती, फोटो होता ना, तर त्या फोटोला वस्त्र परिधान करून दिलेलं आहे. इथं गणपती बाप्पांना सुद्धा वस्त्र देऊन दिलेलं आहे.
आमच्या इकडं ह्या पूजेमध्ये ना आज आघाडासुद्धा वापरला जातो आणि हरळी असते ना दुर्वा तीसुद्धा वापरल्या जाते. म्हणजे आमच्या इकडं आज नागदेवतेची जी पूजा केली जाते तर त्या पूजेमध्ये ह्या दोन गोष्टी वापरल्या जातात. आपण जेव्हा गणपती बाप्पा बसतात ना तर तेव्हा म्हणजे हरळीचं आघाड्याचं काम पडतं. पण आमच्या इकडं आजच्या दिवशीसुद्धा त्याचा वापर केला जातो. तर इथं मी जी प्रतिमा म्हणजे फोटो ठेवलेला आहे त्या फोटोला सुद्धा हरळी वाहून दिलेले आहे आणि आघाड्याचं थोडासा एक आघाडा तोडून घेतलेला आहे तो सुद्धा वाहून दिलेला आहे. इथं मी आता प्रत्येक प्रतिमेला फुलं अर्पण केले, हळद, अष्टगंध, अक्षदा हे सगळ्या वाहून दिल्या आणि त्याच्यानंतर एक एक फूल ठेवलं आणि तिथं मी आघाडा सगळ्या नागदेवतेंना वाहून देत होते. तर प्रत्येक भागात असं वेगवेगळं असतं. आमच्या भागात ज्या पद्धतीनं केल्या जाते नी पूजा तर त्याच पद्धतीनं मी पूजा केलेली आहे. इथं मी थोडी 5-5 हरळी तोडून घेतलेल्या होत्या तर त्यासुद्धा अर्पण करून दिलेल्या आहे इथं नागदेवतेवरती. तर अशा पद्धतीनं आमच्या इकडं पूजा केली जाते. तर चला इथं माझी पूजा आता करून झालेली आहे. आरत्या करायच्या बाकी होत्या आणि आजकाल गुगलवरती सगळं म्हणजे अवेलेबल आहे. तर गुगलवरती आपल्याला कुठेही नागदेवतेची कथा म्हणजे वाचता आली तर वाचायची. तर माझ्याकडं पुस्तक असल्यामुळं मी कथा म्हणजे पुस्तकामध्येच म्हणून वाचणार आहे. छोटीशी कथा आहे 5-10 मिनिटाची. तर ती कथा वाचणार. खेड्यापाड्यानं हा सण फार उत्साहानं साजरा केला जातो. कारण त्यांचं आणि सर्पाचं म्हणजे शेतकऱ्याचं आणि सर्पाचं एक जवळचं नातं असतं. तर आजकाल शहरामध्ये तर याला काही फारसं महत्त्व नाही. पण खेडेगावाला अजूनही हा सण फार उत्साहानं साजरा केला जातो. नागपंचमीचा जो आदला दिवस असतो तर त्या दिवशी बऱ्याच स्त्रिया उपवाससुद्धा करतात. तर तो उपवास आपल्याला भावासाठी करावा लागतो. म्हणजे बहीण भावासाठी त्या दिवशी उपवास करते. योगायोगाने ह्यावर्षी सोमवार आलेला होता, श्रावण सोमवार. तर सगळ्यांनीच म्हणजे उपवास केलेला असेल तर सगळ्यांचा तो पावन झालेला आहे. म्हणजे सगळ्यांनी आपल्या भावासाठी उपवास केलेला आहे. हा असा एकच दिवस आहे की त्या दिवशी बहीण म्हणजे नागपंचमीच्या आदला दिवस येतो ना तर तो दिवस बहीण भावाचा असतो. म्हणजे बहीण भावासाठी उपवास करते. तर जेवढं मला माहिती होतं, जेवढं मला म्हणजे माहिती झालेली आहे आजपर्यंत तेवढं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. काही माझ्याकडून चूकबूक झाली असेल, काही चुकून शब्द निघाले असतील तर तुम्ही मला माफ कराल. तर आजच्या दिवशी लाह्या फुटाण्याचा नैवेद्य दाखवला जातो. तर इथं मी नैवेद्यामध्ये लाह्या फुटाण्या घेतलेल्या आहेत, दूध घेतलेलं आहे, दुधाचा सुद्धा नैवेद्य दाखवला जातो. आज कान्होले बनवल्या जातात, पण मग ते खाण्यासाठी पण कोणी लागणार. तर इथं आमच्या घरी काही कोणी खात नाही, तर त्याच्यामुळे मी पुरी आणि भाजीच बनवलेली होती, तर तोच नैवेद्य दाखवलेला आहे. तर इथं माझी पूजा करून झालेली आहे. तर इथं मी एक ताट काढून घेतलेलं आहे पूजेसाठीचं. तर मी आता आहे ना वारुळाची पूजा करायला चाललेली होती. आमच्या समोरच्या ताई होत्या, 2-3 जणी होतो आम्ही. तर आजच्या दिवशी ना वारुळाची सुद्धा पूजा केल्या जाते. आता वारूळ तर काही भेटत नाही. बदलत्या काळानुसार, बदलत्या वेळेनुसार सगळं आता आजकाल ते कमी होत चाललेलं आहे. पण जर आपल्याला जर कुठं जवळपास वारूळ असलं तर ह्या दिवशी नक्की वारुळाची पूजा करायला पाहिजे. तर आम्ही ज्या भागामध्ये राहतो, आमचा जो एरिया आहे ना, तर तिथं 2-3 वारूळ आहे. एक वारूळ खूप मोठं आहे, पण तिथं खूप सारा चिखल झालेला होता. तर मग त्याच्यामुळं आम्ही तिथं काही गेलो नाही. पण वरती टेकडीवरती थोडंसं उंच भाग आहे ना, तर तिथं एक छोटंसं वारूळ होतं. तर मग तिथं आम्हाला दिसल्या काही ताई आमच्या कॉलनीतल्या. तर त्या पूजा करत होत्या. तर मग आम्ही थोडंसं पुढं जाऊन परत मागं आलो. म्हणजे तिकडं जे छोटं वारूळ होतं ना, तिकडं जाण्यासाठी. आणि तुम्हाला थोडासा आजूबाजूचा परिसरही दिसत असेल, तर आम्ही ज्या एरियामध्ये राहतो, तर तिथलं असं एकदम शांततेचं, एकदम निसर्गरम्य माणसाला करमेल असं हे वातावरण आहे आमच्या इकडचं. तुम्ही पाहिलं असेल. हे जे तुम्हाला आता सध्या समोरचे घरं दिसत आहेत ना, तर हे आमच्याच कॉलनीमधले येतात. तर याच्या पलीकडच्या साईडला आमचं घर आहे. म्हणजे समोरचा भाग दिसतो ना, तर आमची मधली लाईन येते. नाहीतर जर पहिली लाईन असते ना, तर आम्हाला समोरचा हा डोंगर दिसला असता. पण आम्ही मधल्या लाईनमध्ये असल्यामुळं मग ते दिसत नाही. तर ह्या आमच्या कॉलनीतल्याच ताई होत्या. तर त्यांना मी सांगितलं, की उद्या तुम्ही आता मोबाईलवरती दिसणार YouTubeला. तर त्या सगळ्याजणी एकदम मस्तपैकी उभ्या राहिलेल्या होत्या. तर खूप छान वाटलं मला आणि त्यांनी मला म्हणजे माझ्या चॅनलचं नाव विचारलं. त्या म्हणे आम्ही घरी गेलो की बघू. तर चला छान वाटतं असं आपल्याला कोणातरी काही विचारलं ना, की व्हिडिओ कशासाठी घेतात? तर मग त्यांना सांगावं लागतं, की मी YouTubeला व्हिडिओ टाकत असते. तर आपल्याला पण छान वाटतं असं कोण आपलं थोडंसं कौतुक केलं ना, तर छान वाटते.
बऱ्याचशा कॉलनीतल्या ताईनं अगोदर पूजा करून गेलेल्या होत्या. तर इथं मग माझ्यासोबत ज्या ताई आलेल्या होत्या त्यांची पूजा झालेली होती. मग त्या शूट करत होत्या आणि आता मी पूजा करत होती. तर इथं छोटंसं वारूळ होतं. एक भलं मोठं वारूळ आहे, पण थोडंसं पलीकडच्या साईडने. पण तिथं आहे ना थोडासा पाऊस होता ना 2-3 दिवसापासून, तर तिथं खूप चिखल झालेला आहे. म्हणजे तिथं असं माती झालेली आहे म्हणे. तर मग ते काका होते ना, म्हणजे ढोरं घेऊन आलेले. तर ते काका म्हणे, "तिकडं काही जाऊ नका तुम्ही, इथंच पूजा करा." तर मग त्याच्यामुळं आम्ही इथं वरती आलेलो होतो. तर चला तुम्हाला थोडंसं आमचा आजूबाजूचा परिसर दाखवते. तर हे आमची जी मधली गल्ली येते ना, तर त्याच्या पाठीमागची साईड आहे. तर आमच्या म्हणजे आजूबाजूचा असा परिसर आहे. आमच्या घराच्या अवतीभोवती असं थोडंसं डोंगर आहे. आम्ही राहतो तो भागच, तो एरियाच एवढा छान आहे, म्हणजे एवढं करमतं इथे. निसर्गाच्या सानिध्यात राहण्याची वेगळीच मजा असते. म्हणजे तो अनुभव स्वतः मी घेत आहे. पावसाळ्यामध्ये पाऊस पडल्यानंतर डोंगरातून येणारं पाणी, त्याच्यानंतर इथं चरायला येणारे ढोरं, वासरं, बकऱ्या, हे सगळं पाहायला भेटतं. आम्ही शहराच्या साईडनं जरी राहत असलो तरी हा आनंद आम्ही कुठंच म्हणजे भोगू शकणार नाही. म्हणजे आपल्याला हा आनंद कुठंच पाहायला भेटणार नाही. तर आम्ही जिथं राहतो तिथं हा आनंद सगळा पाहायला भेटतो. एकदम शांततेचा एरिया आहे आणि खूप सुंदर वाटतं. तर इथं बघा डोंगरी फुलंसुद्धा उगलेली होते. डोंगरामध्ये जी झाडं असतात ना, तर त्या झाडांना बघा किती छान फुलं आलेले होते. हे सगळं आपल्याला अशा भागातच पाहायला भेटतं. तर मला खूप आवडतं. माझं घर ज्या भागामध्ये ना, तर मला तिथं म्हणजे असं नाही की मी शहराच्या साईडनं राहते का मला एकदम शहरात, उलट शहरामध्ये जो आवाज असतो, एकदम खेटी-खेटी घरं असतात, एकदम दाटसर एरिया असतो. तर आम्हाला तर तसं काही नाही. आम्ही एकदम शांततेच्या मोकळ्या एरियामध्ये राहतो. त्याच्यानंतर आज झोकासुद्धा खेळल्या जातात. बऱ्याच सुवासिनी आज माहेरी जातात. पहिले असे म्हणायचे की सासूरवासीन माहेरी आली झोका खेळायला. तर आता तर तसं काही राहिलं नाही. आता तर कोणाला काही सासूरवास पण नाही. पण आजकाल सगळं धावपळीचं जीवन झालेलं आहे. सगळं मुलं बाळं यांचंच करण्यात वेळ जातो आणि माहेरी काही जायला भेटत नाही. आपल्याच घरी आपल्याला सगळे सण साजरे करावे लागतात. पण हा सण आहे ना सहसा माहेरीच साजरा केला जातो. जो नागपंचमीचा सण असतो ना, तर तो म्हणजे सासूरवासनीचा माहेरीच हा सण साजरा केला जातो. तर मी तुम्हाला सकाळीच सांगितलं की आज तवा पण टेकवला जात नाही आणि भाताचे पदार्थही केले जात नाही. आणि इथं मग मी शेंगुळे बनवलेले संध्याकाळच्या जेवणासाठी. तर चला, तर आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. आजचा व्हिडिओ तुम्हाला जरूर म्हणजे आवडणार. तुम्ही त्या व्हिडिओला लाईकसुद्धा करणार. तर चला, आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल ना, व्हिडिओला जरूर भेटूया आपण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सगळ्यांना बाय.